अति तेथे माती. किमान कोणी कोणी ऐकले हात वरती करा. तुम्ही नाही ऐकले वर करा ना. फुकट ते पौष्टिक नसतं ही मन कोणी कोणी ऐकले हात वरती करा. तुमच्या स्वतःसाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा. जोरदार टाळ्या काय असं ते मी आता दाखवणार नाही, वेळ कमी आहे. तर फुकट ते पौष्टिक नसतं याचा अनुभव मी काल घेतला. काल मीटिंग होती आणि काल वर्कशॉप होता. सकाळी वडापाव मागवला, मॅडमनी वडापाव खाल्ला. त्यानंतर मी पहिल्यांदा आयुष्यामध्ये पहिल्यांदा, माझं वय 70 वर्ष आहे, 70 वर्षात पहिल्यांदा मी कोकोनट उत्तप्पा खाल्ला. त्यानंतर दुपारी आम्ही आपल्या मेंबर सौभाग्यवती शीतल बाबर यांच्या मुक्ता स्वीट, त्यांनी भव्य दिव्य मोठा बिझनेस उभा केला गोंडव्याला. म्हणजे एस फॅमिलीमध्ये यायच्या अगोदर त्यांच्याकडे एक रेडकू होतं. रेडकू काय असतं तुम्ही गुगलवर शोधा. आणि या फॅमिलीमध्ये आल्यानंतर त्यांनी सरांनी शिकवलेल्या टूल्स, टेक्निक, स्ट्रॅटेजी अशा भयानकरित्या वापरल्या की एका रेडकूच्या 220 म्हशी झाल्या आणि हजारो लिटर दूध त्यांनी कोंढवा भागातील आणि इतर नागरिकांना विकायला सुरुवात केली. त्यांच्या बँक बॅलन्स वाढत गेलं प्रचंड फायदा होत गेला. त्याचा वापर करून त्यांनी आता गुढीपाडव्याच्या दिवशी खूप भव्य दिव्य असं मुक्ता स्वीट आणि फूड मार्ट असं ओपनिंग केलं. बरोबर आहे मॅडम, स्मिता मॅडम बरोबर आहे. आणि ते बघायला आम्ही गेलो होतो, त्याच्या पूजेला गेलो होतो आणि काल आम्ही त्यांना भेट द्यायला गेलो. त्या ठिकाणी गेल्यानंतर त्यांनी आम्हाला खूप छान अशी त्यांच्या अस्सल दुधाची, म्हणजे आजकाल दूध अस्सल मिळतच नाही. आपण जे कुड्याचं दूध पितो, म्हणजे बालपणी आम्हाला विचारायचं की दूध कोणतं घेतात, तर मी म्हणायचो गाईचं पितो, म्हशीचं पितो. आजकाल पुण्यामध्ये चितळेचं दूध पितो. मग त्यांनी त्या अस्सल दुधाची अशी लस्सी खाऊ घातली आम्हाला मस्त. फुकट मिळतं म्हणलं की 2-3 नंतर त्यांनी समोसा मागवला, गरम गरम समोसे. मी 3-4 समोसे लाटून घेतले. पुन्हा पेढा आणला, 2 पुढे पेढा तिथं बसल्या खाल्ला. पुन्हा मॅडमने सगळ्यांना पेढे विकत घेऊन, म्हणजे आता आपण गेलो फुकट घेणं काही चांगलं नसतं, मॅडमने विकत घेऊन आम्हाला पेढा समोसे दिले. म्हणजे सगळ्यांना एक पाकिट घेऊन जावा. मग मोहसिनजींनी पुन्हा कचोरी घेऊन दिली. मग मी घरी घेऊन गेलो. ते पुन्हा घरी गेलो, रट्टवून खाल्लं. अति तेथे माती म्हणतात ते. झाली गंमत अशी, रात्रभर जागाच होतो. जा गेला की ये वापस, जा गेला की ये. मला एकदम आठवलं, आपलं एक नामवंत जगप्रसिद्ध हिप्नोटिस्ट आहे सन्माननीय दादा भापकरजी. त्यांनी मला एक टेक्निक शिकवली होती. म्हणजे असं व्हिज्युअलाइज करायचं, मग असं ते माइंड कंट्रोल होतं, माइंड पॉवर, टॉईंग टॉईंग. मग मी असं बसलो जागेवर आणि अशी पोटात कळ आली की व्हिज्युअलाइज करू. दादा कुठे हात वरती करा, तुमची टेक्निक काही कामाला आली नाही. मला गोव्यात घ्यायला लागलं फोटो आणि लिमोटिव्ह घेऊन आलो. असो गमतीचा भाग. दादा स्मिता माने विकास सर्व सन्माननीय बर का, आमचे आदरणीय दादा स्मिता माने, विकास भोये, नैना गरपुंडे, राहुल निंबाळकर, अमित बिलाबडे, अरुण देशपांडे सर, हा
राजदीप जी, मयूर जी, श्याम कुमार अक्कलकोटे, शंकर अक्कलकोटे, सॉरी कधी कधी माझं नावात गोळ होतो, सुदर्शन बनसोडे जी, देवा डगे जी, काटकर जी, निखिल गणोरकर जी, पृथ्वी, स्वाती गोरडे जी, पवन जी, सर्वांनी स्टेजवरती यायचे. कृपया तुमच्यावर टेक्निक वापरायचे, हिप्नोटिस. सन्माननीय दादा, आता सरांनी सांगितलं की आपण एक गेट टुगेदर घेणार आहे. या गेट टुगेदर साठी आपण जे काही एस लर्निंगचे ग्रुप्स आहेत त्या ग्रुपमध्ये आपण मेसेज टाकलेला आहे, त्याच्यामध्ये गुगल फॉर्म दिलेला आहे. किती लोकांनी तो गुगल फॉर्म भरला नाही हात वरती करा. म्हणजे तुम्ही बघतच नाही, इतक्या लोकांनी भरला नाही फॉर्म. आता बघा, भरून टाका फॉर्म. त्याच्यामध्ये एक ऑप्शन असा दिलेला आहे की तुम्ही इव्हेंटला किती लोकांना सोबत घेऊन येणार आहेत. धन्यवाद सर्वांचे. किती लोक तुम्ही सोबत घेऊन, सन्माननीय चव्हाण साहेब आपणही या, किती लोक तुम्ही कार्यक्रमाला घेऊन येणार आहेत. तर जसं आतिथ्याचं माती म्हणलं, कोणी कोणी लिहिलं मी 150 लोकांना घेऊन येणार, मी माझ्या गावातल्या सगळ्या रिकामटेकडे लोक तिथे घेऊन येणार, मी 500 लोकांना घेऊन येणार. म्हणजे जसं आपण ग्रामपंचायतच्या निवडणुकीला प्रत्येक वोट आपल्याला पडावं म्हणून नसलेली लोक घेऊन येतो, तसं ते लोकांना घेऊन यायची स्पर्धा लागलेली. मित्रांनो, मी सांगू इच्छितो की असं नाही आहे. एक बिझनेस, एक माणूस, त्याच्यासोबत एक जण अजून. म्हणजे समजा मी असेल तर मी माझ्या पत्नीला घरीच बसवीन, माझ्या गर्लफ्रेंडला घेऊन येईन. असं विचार करायचा नाहीये तुम्हाला. तुम्हाला तुमच्या पत्नीला घेऊन यायचंय, मुलांना घेऊन यायचंय. तर ते फॉर्म कृपया फिल करा. दुसरी, त्या फॉर्म मध्ये आपण अजून एक ऑप्शन दिलेला आहे की तुम्ही एस फॅमिली जॉईन झाल्यानंतर तुम्हाला काय काय फायदा झाला. तर नमस्कार, माझं निखिल भातांबरेकर. सगळ्यांना मराठी समजते? तुम्ही समजते? तर नेहमी सांगतो की माझं मराठी आणि इंग्लिश भाषेवर प्रचंड प्रेम आहे. मी दिवसभर खूप स्वच्छंद मनाने मराठी बोलतो आणि रात्री 10 नंतर मात्र इंग्लिश मध्ये बोलायला. त्या फॉर्ममध्ये आपले एक सन्माननीय मित्र दुर्गेश पाटील म्हणून आहेत, त्यांचा धुळ्याला बिझनेस आहे. त्यांनी सांगितलं की त्यांच्या बिझनेस मध्ये, मॅडम किती वाढवलं? त्यांच्या बिझनेस मध्ये टूल्स टेक्निक्स आपल्या एजचे वापरून 30 लाखापासून 15 करोड पर्यंत ग्रोथ झालेली आहे. कोविडच्या काळामध्ये ते सुद्धा, ज्यावेळेस अनेक 99% बिझनेसमॅन झोपले एकटेच घरामध्ये, तेव्हा तर कोविड पूर्व का हसायला काय, कोविड झाल्यावर आपण आडवे पडलो होतो सगळे. कोविड पूर्व आणि कोविड नंतर अशी परिस्थिती निर्माण झाली आणि जे आपले जुने फॅमिली मेंबर्स, आता मी नोव्हेंबर 2015 पासून मेंबर आहे, पण अजून मी अनेक लोकांना ओळखत नाही, अनेक लोक मला ओळखत नाहीत. आमचे सन्माननीय चव्हाण साहेब आपल्या समोर उभे आहेत, ते माझ्या अगोदरपासून आहेत. इंगळे साहेब आहेत, ते माझ्या अगोदरपासून आहेत. असे जे लोक इथे येऊन यशस्वी झाले, ज्यांचे बिझनेस खूप ग्रो झाले, अशा लोकांना भेटणे, त्यांच्याकडून मार्गदर्शन घेणे आणि नवीन लोकांसोबत नेटवर्किंग करणे, या पवित्र उद्देशाने सन्माननीय मोहसिन पठाण यांनी, दादा बापकर यांनी ती आयडिया मांडली सरांसमोर. सरांनी परमिशन दिल्यानंतर त्याच्यावरती काम सुरू झालं. ऐकल्याबरोबर पहिल्यांदा सरांनी स्वतःहून ऍज अ एस फॅमिली मेंबर म्हणून 1 लाख रुपयाची देणगी त्यांच्याकडे सुपूर्द केली. त्याच्यापासून प्रेरणा घेऊन स्वतः
मोहसिनजींनी 1,00,000 रुपये तात्काळ त्याच्यामध्ये ऍड केले. आता मी ते ग्रुपवर फोटो टाकणार आहे. त्याच्यानंतर प्रेरणा घेऊन सन्माननीय दादांनी स्वतः 1,00,000 रुपये त्याच्यामध्ये देणगी दिली. मग मी आणि मॅडम आणि आम्ही सगळे मोहसिनजी, निंबाळकर सर, गुरु गट्टी साहेब आणि इतर सर्व मान्यवर आम्ही लोकांकडे व्हिजिट करायला सुरुवात केली. त्यांच्या आयडियाज घेणे, त्यांच्याकडून काही मदत मिळवणे या उद्देशाने. ही चर्चा जेव्हा सुरू झाली होती तेव्हा आम्ही भेटायला हॉटेलमध्ये गेलो होतो. सन्माननीय चव्हाण साहेब तुमच्या समोर आहेत. ते पहिल्यांदा त्या पहिल्या मीटिंग मध्ये आले होते. त्यांना आम्ही काही कल्पना दिली नव्हती, काही नव्हतं. फक्त त्यांना सांगितलं असं गेट टुगेदर करणार आहे. त्यांनी अशी खटकन बॅग उचलली, अशा हिरव्या नोटांचं बंडल त्यांनी काढलं आणि दणकन सरांच्या हातामध्ये दिलं. म्हणले हे घ्या पैसे, सुरुवात करा. म्हणलं सर काय तुम्हाला आम्ही सांगितलं नाही देणगी किती द्यायची काय काय. ते म्हणले देणगीचं नंतर बघू, हे तुम्हाला पेट्रोल डिझेल खर्च करायला घेऊन जावं पैसे. असं म्हणून 50,000 रुपये त्यांनी बंडल देऊन टाकलं. ते पैसे घेतले. सरांची होंडा सिटी गाडी, मला थोडं बसायला असं मध्ये त्रास होतो. ते मोहसिनजींनी बघितलं. त्यांनी त्यांची नवीन गाडी 15,00,000 रुपयाची लगेच चावी आणि गाडी आणून दिली. म्हणलं सर हे घ्या आणि तुम्हाला आपलं इव्हेंट होईपर्यंत सगळ्यांना वापरा. एवढंच नाही तर त्यांना तिकडनं चिंचवडून यायला जायला त्रास होत होता. म्हणून ते इकडे दायरीला शिफ्ट झाले आपल्या बायका लेकरांना सोडून. मला कमाल वाटली. इतकं डेडिकेशन मी या इव्हेंट साठी पहिल्यांदा बघितलं. मग त्यांच्यापासून प्रेरणा इतर अनेक मान्यवरांनी घेतली. आपले प्रसिद्ध नामवंत उद्योगपती ज्यांच्या मुलाखती विविध चॅनल्सनी टीव्हीवर झळकवल्या, ते हळदीचे आयुर्वेदिक हळद तयार करणारे सन्मान्य उद्योगपती राहुल निंबाळकर साहेब यांनी पण त्याच्यामध्ये खूप मोठा सहभाग नोंदवला. उद्योगपती म्हणून उद्योग करत असताना त्यांनी काही पती उद्योग पण केले. त्याच्या परिणामात आता त्यांच्या घरी डिलिव्हरी आलेली आहे. लवकरच आपल्याला गुड न्यूज मिळणार आहे. पण तरीही वेळात वेळ काढून ते येतात. त्यांचे खूप खूप आभार. बालाजी जाधव यांनी 51,000 रुपये दिले. त्याच्यामध्ये गोयल साहेब आणि स्वाती मॅडम, कुठे स्वाती मॅडमचा त्याच्यामध्ये फार मोठा सहभाग आहे. आम्ही गेलो की ते म्हणतात आम्ही 25,000 देणगी देऊ. गोयल साहेब आणि स्वाती मॅडम त्या माणसाच्या अशा मागे लागतात. आता आपल्याला कन्व्हर्जनचं टेक्निक शिकवलं, स्पिन वगैरे, त्या सगळ्या टूल्स टेक्निक्स वापरतात आणि त्या 25,000 तर 30,000, 30 तर 40, 40 तर 50, 50 तर 80 असं करत ते रकमा वाढवत नेतात आणि देणगी जमा करतात. त्यांचे खूप खूप आभार. अशा पद्धतीनं आपल्याकडे लोक देणग्या देत आहेत. कारण आपल्याला हा कार्यक्रम अतिशय भव्य दिव्य करायचा आहे असं मोहसिनजींचं म्हणणं आहे. किती लोकांना असं वाटतं की हा कार्यक्रम भव्य दिव्य व्हावा? हात वरती करा. धन्यवाद. किती लोकांना असं वाटतं की या कार्यक्रमामध्ये भव्य दिव्य करण्यासाठी माझा सहभाग उत्स्फूर्त असला पाहिजे? तर मन धनाने हात वरती करा. आपल्याला एकदा घोषणा द्यायच्यात, भारत माता की जय, भारत माता की जय. घोषणा मोठ्याने आल्या पाहिजे. मोदींपर्यंत आवाज गेला पाहिजे. मोदींपर्यंत आवाज गेला पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराज की जय, छत्रपती संभाजी महाराज की जय. वंदे भारत, वंदे भारत. धन्यवाद. तर मग तुम्हाला काम करायचं, आत्ताच्या आत्ता तुमच्या मोबाईल मध्ये गुगल पे, फोन पे, पेटीएम, तुमच्या बँकेचं जे काही ऍप असेल ते ओपन करायचं. फोन काढा, ऍप काढा आणि इथे कोड दिलेला आहे आणि बँकेचे डिटेल्स दिलेले काढायचं आणि स्कॅन करायचं आणि तुम्हाला जितकी देणगी द्यावी वाटते प्रेमा खातर तेवढी सगळं असते तुम्हाला देणगी आत्ता द्यायची मित्रांनो. कारण आत्ता आपल्याला रजिस्ट्रेशन करायचे कमिटीसाठी. तुम्हाला ज्यांची इच्छा आहे की कमिटीमध्ये मला सहभागी व्हायचं आहे त्यांनी नाव द्यायचे. त्याच्यावरती नावं नोंद करायचे आणि देणगी पण द्यायचे.
आत्ताच्या आत्ता देणगी द्यायची, कारण जितकी जास्त देणगी येईल तितकं चांगल्या प्रकारे आपल्याला काम करता येईल. कारण तारीख जवळ आलेली आहे 16 एप्रिल 2023 रोजी असोजित बँकेट हॉल, सन्माननीय सरांच्या कंदमवाल साहेबांनी हा हॉल आपल्याला देणगी म्हणून फ्री दिलेला आहे. 3 मजली अतिशय प्रशस्त हॉल त्यांनी देणगी म्हणून फ्री दिलेला आहे. त्यामुळे मी सर्व सन्माननीय सभासदांना विनंती करतो, तुम्ही कंजूसी करू नका. तुम्ही 5,000, 10,000, 25,000, 50,000, लाख, 2 लाख जे तुम्हाला देता येईल ते द्या. ठीक आहे. आता हे तुम्हाला देतो मी काम, म्हणजे चालेल का सगळ्यांना? मी माईक सोडला तर आवाज नाही आला, आम्ही तेच वाट बघत होतो कधी एकदा माईक सोडतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. मी सन्माननीय मोहसिनजींकडे माईक सोपवतो. थँक्यू. नमस्कार, मी मोहसिन पठाण. फारसा वेळ काही घेणार नाही. सुग्रस जेवण जेवल्यानंतर आणि छानसं डेझर्ट खाल्ल्यानंतर परत काय खायची इच्छा होत नाही. त्यामुळे भातंबेकर सरांचं एवढं छान त्यांनी एक्सप्लेन केल्यानंतर किंवा अनुभव सांगितल्यानंतर मी काय सांगणे योग्य नाहीये. 2-3 गोष्टी सांगतो की साधारणपणे आपण एक वही केलेली आहे, बुक केलेली आहे. त्याच्यामध्ये 1-2 गोष्टी लिहिलेल्या आहेत आणि जेवढ्या काही कमिटी आहेत त्या सगळ्या कमिटींची नावं लिहिलेली आहे. तर एक 5-10 सेकंड तुमच्यापाशी बुक ठेवा. तुम्हाला कुठल्या कमिटीमध्ये तुम्ही स्वतःला कम्फर्टेबल मानता, तुमचं नाव, तुमचा कॉन्टॅक्ट नंबर आणि कमिटीचं नाव त्याच्यात लिहा. एकपेक्षा जास्त कमिटीमध्ये तुम्ही तुमचं नाव सजेस्ट करू शकता. त्याच्या पद्धतीने व्हॉट्सअप ग्रुप होतील आणि इथून पुढचं शेड्यूल की त्यांना कसं नंबर लिहिला तरी चालेल. आता समजा बरं ठीक आहे, कमिटी वाचून देतो. युथ विंग याच्यामध्ये आपण 16 ते 23 वर्षाची मुलांची अपेक्षा करतो की ते असते. वुमेन कमिटी असेल, जे सगळं डेकोरेशन आणि त्याचं काम त्याच्याकडे असेल. फंड रेझिंग कमिटी आहे, जे स्वतः आणि इतरांना घेऊन फंड मध्ये येऊ इच्छितात. ठीक आहे. साऊंड, म्युझिक आणि टेक्निकल कमिटी असेल की ज्यांना ह्याच्यातलं काय कळतं किंवा त्याच्यात काय सपोर्ट करू शकतात अशी लोक त्या कमिटीमध्ये येतील. मीडिया प्रमोशन आणि पब्लिक रिलेशन कमिटी, म्हणजे आपण बऱ्यापैकी ऑलमोस्ट सगळ्या मीडियांना हे केलेलं आहे, कॉन्टॅक्ट केलेला आहे. तिथनं आपण मीडिया कव्हरेज मागतोय. तुमच्याकडूनही जर काय कोणाचे कॉन्टॅक्ट होत असतील तर आपण डेफिनेटली तोही प्रयत्न करणार आहे. कम्युनिकेशन, इन्व्हिटेशन आणि कोऑर्डिनेशन, आपल्या सगळ्या कमिटीमध्ये इंटरनल कोर टीम मध्ये आणि जे फॅमिली मेंबर आहेत त्यांच्याशी आपल्याला जे इंटरनल कम्युनिकेशन करायचं त्याच्यासाठी पण आपल्याला कमिटी अपेक्षित आहे. त्याच्यानंतर वेलकम, पार्किंग आणि एस्कॉर्ट कमिटी आहे, जे VIP येणार आहेत, सेलिब्रिटी येणार आहेत, बिझनेसमॅन येणार आहेत, त्यांचं वेलकम करणं आणि त्यांच्या सोबत असणं, पार्किंगची सोय करणं, त्यांच्या सगळ्या गोष्टी ह्याच्यासाठी कमिटी आहे. त्याच्यानंतर ह्युमन रिसोर्सेस आहेत, तर आपण प्रत्येक कमिटीमध्ये पण 2 रिस्पेक्टेड पर्सन ठेवणार आहेत. त्यांची सपोर्टिव्ह टीम असेल किंवा एक्सटर्नल काही गोष्टी आपल्याला लागतील, लोकांशी बोलायचं असेल तर ही कम्युनिटी असणार आहे. त्याच्यानंतर डेकोरेशन कमिटी असणार आहे. डेकोरेशन मध्ये कुठला फ्लेक्स कुठं असणार आहे, आपल्याला लाईट्स त्याच्या आणि त्याच्यावर पूर्णपणे की ते लाईट चालू आहेत का, डेकोरेशन व्यवस्थित लागले का, या सगळ्या गोष्टी आपल्याला कोऑर्डिनेट करायच्या आहेत. हार्डवेअर अँड टेक्नॉलॉजी, बाकीच्या ज्या गोष्टी आहेत आपल्याला खूप साऱ्या गोष्टी लागणार आहेत तिथं. म्हणजे अक्षरशः हार्डवेअर मध्ये कट टू कट न पकडता अक्षरशः तिथं रोज फुलापासून ते इन्व्हिटेशन कार्ड पासून सगळ्या गोष्टी, ज्या मान्यवरांना ज्या गोष्टी गिफ्ट वगैरे द्यायच्या त्या सगळ्या गोष्टी आहेत. फूड कमिटी आहे, जे सकाळपासून लोक तिथे येणार आहेत 10-11 वाजल्यापासून, तर त्यांचं लंच असेल, वेलकम ड्रिंक असेल, संध्याकाळचं जे जेवण असेल, सगळ्या गोष्टी लक्ष ठेवणं अपेक्षित आहे त्यांनी. ब्रँडिंग आणि ऍडव्हर्टाइजमेंट कमिटी, आता ह्या सगळ्या ज्या गोष्टी झाल्या तिथं आपण सरांनी सांगितलं, लास्ट टाइम मी सांगितलं होतं, कदाचित 1-2 लोक नसतील तर आपण तिथं प्रत्येकाच्या बिझनेसच्या, त्याच्या ब्रँडच्या, त्याच्या प्रोडक्टच्या बाईट्स घेणार आहेत आणि ह्या खूप हाय रेझोल्युशन आणि क्वालिटी लेवलच्या आहेत. तिथं प्रॉपर गाला प्रेझेंटेशन करणार आहे. त्या सगळ्या ब्रँडिंग करायच्या तुम्हाला, तर त्या सगळ्या गोष्टी व्यवस्थित झाल्या पाहिजे. प्रत्येक एस फॅमिली मेंबरचं जे काय प्रोडक्ट आहे ते मॅक्सिमम लोकांपर्यंत पोहोचलं पाहिजे. या 1000-1200 लोकांपर्यंत तर पोहोचणारच आहे, बाकी पण इतर ठिकाणी त्याचा ब्रँड झाला पाहिजे. ह्याच्यासाठी पण आपल्याला काम करायचंय. म्हणजे इथं आपण फक्त स्वतःचा ब्रँड नाही, ते इतरांना पण लोकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करणार आहे.
त्याच्यानंतर सोशल मीडिया कमिटी, ह्या ज्या गोष्टी आहेत त्या फेसबुक, इंस्टाग्राम त्यावर टाकणार. तुमचं जे ट्विटर अकाउंट असेल त्याच्यावर टाकायचं आहे. तर त्याच्यामध्ये कधी कधी असतं की अजून काही लोकांचं ट्विटर अकाउंटच नाही, काही लोकांचं इंस्टाग्राम अकाउंट नाहीये. तर त्यांना हेल्प करण्यासाठी आपल्याला काही लोक अपेक्षित आहे की त्यांनी त्यांना व्यवस्थित गाईड करावं. सोविनियर कमिटी, आपण तिथं कॉफी टेबल बुक म्हणू शकता, स्मरणिका म्हणू शकता, सोविनियर म्हणू शकता, की त्याच्यामध्ये ज्या लोकांनी काहीतरी वेगळं केलंय, म्हणजे संघर्षातून त्यांनी सक्सेस मिळवलंय किंवा कोविड सारख्या टफ सिच्युएशन मध्ये ते सर्व्हाइव्ह करू शकले, ह्या खरंच खूप इन्स्पायरिंग स्टोरीज आहेत. तर सगळ्या स्टोरीज त्या स्मरणिकेत येणार आहेत आणि त्याच्याबरोबर आपल्या ऍड पण येणार आहेत. त्याच्यात हाफ पेज असेल, फुल पेज असेल, तर त्या सगळ्या गोष्टी मॅनेज करणं, त्यांच्यापर्यंत पोहोचवणं, ह्या सगळ्या गोष्टी पण आपल्याला हव्या आहेत. अकाउंटिंग आणि बुक कीपिंग ह्या ज्या गोष्टी आहेत त्या 100% ट्रान्सपरंट आहेत. कुणाकडे किती पैसे आले, ते कुठं खर्च झाले, एक्स्ट्रा काही झाले किंवा काय राहिले, ह्याच्या सगळ्या गोष्टी आपण लोकांना करणार आहे. तर त्याच्यातली तुमची आपल्यातली जर काही लोक असतील तर ती क्लिअरिटी, ती ट्रान्सपरन्सी आपल्याला ठेवता येईल. फोटोग्राफी, व्हिडिओग्राफी आहे, म्हणजे तिथले फोटोज असतील, इव्हन व्हिडिओज असतील, म्हणजे नॉट फक्त गाला असं नाही, बाकीचे पण जे ऍडिशनल काही फोटो असतील, त्याचे ग्लिम्स असतील, त्या पण आपल्याला व्हायरल करायच्या. त्याच्या एडिटिंगसाठी किंवा बाकीच्या गोष्टीसाठी त्याला बॅकग्राऊंड म्युझिक द्यायचं असेल, ह्याच्यासाठी आपल्याला कमिट हवे. कॉर्पोरेट आणि सोशल लीडर म्हणजे 17 आणि 18 नंबरला आहेत. कॉर्पोरेट म्हणजे जे बिझनेसमध्ये आपल्याला अपेक्षित आहे ते, आणि जे सोशल लीडर आहेत की त्यांच्याशी जर का आपल्याला कॉन्टॅक्ट करता आला, आपण साधारणपणे 12 बिझनेसमन आणि 8 सोशल लीडर वगैरे यांची नावं काढलेली, त्याच्यापेक्षा जास्त जर कोणी आलं 100% ते येतील गॅरंटी नाहीये. तर त्याची एक गोष्ट आहे, कमिटी आहे. ट्रॉफीज आणि सर्टिफिकेशनची कमिटी आहे, त्या सगळ्या गोष्टी पाहणार आहे. आणि ऑपरेशन्स, बाकीच्या सगळ्या गोष्टी लागणाऱ्या आहेत कमिटी आहेत. तर तुम्हाला ह्या ज्या कमिटी कम्फर्टेबल वाटतात त्याचे नंबर तुम्ही बॅक साईडला लिहिले तरी चालेल. आणि काही नाव, नंबर आणि कमिटी नंबर, आणि काय प्रश्न असतील तर हा तरी हँड रेज करा. आणि ही सगळी नावं आहेत, म्हणजे बातमीकर सरांनी, रवी सरांनी आमची नावं घेतली, पण आम्ही फक्त निमित्त आहोत. आम्ही सुरुवात केली डेफिनेटली मानतो, पण आमच्या खांद्याला खांदा लावून या सगळ्या लोकांनी अहोरात्र मेहनत करून, म्हणजे फोनवर असेल, प्रत्यक्षात असू दे, पर्सनल त्यांचे सगळे इश्यूज, बिझनेस, पर्सनल प्रॉब्लेम बाजूला ठेवून केलेले आहे. तर मी या सगळ्या लोकांसाठी जोरदार टाळ्यांची अपेक्षा करतो. आणि ह्या लोकांच्या एकच भावना आहेत, आपला घरचा प्रोग्राम आहे आणि आपल्या प्रगतीसाठी आहे. तर तो जेवढ्या हायर लेवलला आपल्याला नेता येईल, तर आपल्याला तन मन धन, जसं सरांनी सांगितलं त्याच पद्धतीने मॅक्सिमम सपोर्ट करून आपल्याला एक बेंचमार्क सेट करायचा आहे. लास्ट टाइम मी बोललो होतो, आताही तीच अपेक्षा करतो की तिथे जे सेलिब्रिटी, बिझनेसमन किंवा आपण जे पॉलिटिकल लीडर अपेक्षित करतोय, आपल्याला ह्या बेंचमार्क सेट करायचं की त्यांना असं वाटलं पाहिजे की बरं झालं मी या कार्यक्रमाला येऊ शकलो. तर किती लोकांना वाटतं की खरंच आपण हा बेंचमार्क सेट करू शकतो. सो थँक्स. तुमच्याकडे एकच अपेक्षा आहे की तुम्ही याच्यामध्ये कमिटीची नावं लिहावी आणि तुमच्याकडे स्कॅन कोड आहे, तुम्ही त्याच्यावर तुमचं कॉन्ट्रीब्युशन देऊ शकता. ही बुक पास करतो. कुणाचे काही क्वेश्चन असतील किंवा कुणाला जर आराखडा माहित नसेल तर हात रेज करा, मी ते नावं होईपर्यंत त्या गोष्टी एक्सप्लेन करू शकतो. किंवा अगदी तुम्ही ह्यांच्याशी बोललात तरी चालेल. रोज असं नाहीये, तुम्ही ज्या कमिटीमध्ये आहात तर त्या कमिटीसाठी जी रिक्वायरमेंट आहे ती त्या ग्रुपला येईल. एकच मिनिट, या कमिटी मध्ये जेव्हा व्हॉलंटियर नावं येतील त्यानुसार कमिटीज फॉर्म होतील. कमिटी मेंबर्सच्या वेळोवेळी झूम मीटिंग घेऊन आधी कमिटीचे ऑब्जेक्टिव्ह, रोल्स, रिस्पॉन्सिबिलिटीज ठरतील, PRS ठरतील आणि त्याच्यानंतर त्या कमिटीला काय काय करायचंय, नॉट नेसेसरी फिजिकली प्रेझेंट राहणं गरजेचं आहे प्रत्येक ठिकाणी, व्हर्च्युअली ही कामं केली जाऊ शकतील. तर ते आता झूम वरती फंडरेझिंगची जशी होते रेग्युलरली, तशीच बाकीच्या कमिटीची ही कमिटी हेड्स त्या मीटिंग्स हेड करतील आणि जसजशी गरज असेल त्या फ्रिक्वेन्सीने, कारण की आता इव्हेंटला 15-20 दिवसच राहिलेले आहेत, तर ते युद्ध पातळीवरती घेणं गरजेचं आहे. त्यामुळे तशा फ्रिक्वेंटली त्या मीटिंग होती, जिथे गरज आहे तिथे फिजिकली भेटलं जाईल, जिथे गरज आहे तिथे झूम वरती भेटलं जाईल. कॉन्फरन्स, कधी कधी झूम म्हणजे काल अक्षरशः आमची झूम मीटिंग चालू होती, त्याला उपकरणाने गाडीच न केली. सो अशा वेळेला ती कॉन्फरन्स कॉल पण आपण एखादा करू शकतो. सो कारण की बऱ्याचशा गोष्टी डिफिकल्ट, कुणीही आपला बिझनेस सोडून याच्यात वेळ द्यावा ही अपेक्षा नाही, आपला बिझनेस सांभाळत प्रत्येकाने याच्यात काम करायचं.
ओके, सो दॅट इज दी एक्सपेक्टेशन्स. आणि एस फॅमिली आहे, एस फॅमिलीने एस फॅमिलीसाठी करायचा हा कार्यक्रम आहे, त्यामुळे लोक होल हार्टेडली सपोर्ट करतील याची खात्री आहे मला.